मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं. आज आपण गावाकडची वाट ही एक भयंकर गोष्ट बघणार असो. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. मी लहानपणापासूनच गावात रवत इलं होतंय. माझा आतापर्यंतचं जीवन एकदम आनंदी आणि सुखी गेला होता. बघता बघता माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर माझी जबाबदारी वाढली. त्यामुळे मी आतापर्यंत जा काम करत होतंय त्यावर माझा एकट्याचा भागत होता. पण आता माझी बायको होती म्हणून मी तर काम सोडलंय आणि दुसऱ्या कामासाठी बाहेर गावी जाऊक लागलंय. माझ्याकडे आधीच्या कामाचो खूप वर्षांचो अनुभव होतो. त्यामुळे माका बाहेरगावी एक चांगला काम गावला. जा काम करून माका चांगले पैसे मिळणार होते आणि त्या पैशातून माझा आणि माझ्या बायकोचा सगळा काही सहज भागणार होता. म्हणून मग मी लग्नानंतर त्या काम करूक लागलंय. पण मी लहानापासून त्याच गावात रवलेलं होतंय त्यामुळे माका ता गाव सोडूचा नाही होता. पण जा काम माका मिळाला होता ता आमच्या गावापासून बराच लांब होता. म्हणून मग मी त्याच गावच्या वेशीवरचा एक नवीन घर बघितलंय. त्या घराकडसून त्यातल्या त्यात कामावर जाऊक जवळ पडायचा. पण ह्यो जो काय अनुभव होतो तो माका ह्या घरा किल्ल्यापासून 1 वर्षानंतर इलो होतो. आमच्या दोघांचा संसार खूप चांगलं चाललो होतो. आमच्या लग्नाक आता एखादा वर्ष होय तिला होता आणि त्यातच माका एक गोड बातमी समजली होती. मी लवकरच बाप बनणार होतोय. ही बातमी ऐकल्यापासून माका तर आनंदाचं ठाव ठिकाणच नाही होतो. काय करू आणि काय नको असा झाला होता. माका अजून वाटावता मी तेव्हा कामावर जायचंय आणि घराकडे येऊपर्यंत माका खूप रात्र व्हायची. तरी रात्रीचे 10-10:30 तरी व्हायचे. आणि आम्ही आता ज्या घरात राह केलं होतं त्या घराच्या आजूबाजू जास्त घरं नाही होती. आम्ही ज्या ठिकाणी रवा केलं होतं तो गावापासून जरा बाहेरच होतो. माझ्या गावातला मूळ घर होता त्याच्या आजूबाजू बरीचशी घरं होती आणि खूप गावकरी देखील होते. त्यामुळे बरीचशी लोक रात्री 10-10:30 पर्यंत बाहेर गप्पा गोष्टी करत बसायची. त्यामुळे त्यांची जाग गावायची. पण या ठिकाणी मात्र तसा नाही होता. रात्र झाली की बाहेर सहजासहजी कोण दिसत नाही होता. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कामावरसून घराकडे यायचंय तेव्हा सगळीकडे सुखसुखाट झालेलं असायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या वाटेन घराकडे यायचंय त्या वाटेत एक स्मशानभूमी लागायची. पण माका या सगळ्या गोष्टींची अजिबात भीती नाही होती. आणि आता माका हैरवान 1 वर्षापेक्षा जास्त वेळ झालो होतो आणि या कालखंडात माका कसलोच अनुभव या वाटेवर इलो नाही होतो. सगळा काही खूप चांगला चालला होता. मी रोज त्याच वाटेन कामावर जायचंय आणि त्याच वाटेन घराकडे देखील यायचंय. त्यामुळे माका त्या वाटेची चांगली सवय झाली होती. पण एक दिवशी मी असंच कामावरसून घराकडे येऊक निघालं होतंय. घराकडे येत असताना माका वाटेत काही कुत्रे दिसले जे बरोबर स्मशानाकडे तोंड करून मोठमोठ्यान भुंकत होते. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे ते नुसते भुंकतच नाही होते तर त्यातले काही कुत्रे अक्षरशः रडत होते. तुमच्यापैकी कोणी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकला असाल तर तुमका माहितीच असत ता किती भयंकर वाटता. आणि अशा वेळी आपण जर एकटे असू तर मात्र भीती अजूनच वाढून जाता. तेव्हासुद्धा मी एकटो होतोय. रात्रीची वेळ होती. म्हणजे तेव्हा माझी काय हालत झाली असत ह्याचा तुम्ही विचार करू शकतास. पण तरीसुद्धा मी तेव्हा हिंमत करून हळूहळू त्यांच्या बाजूसून जायत होतंय. जसं मी त्या कुत्र्यांच्या जवळ गेलोय तेव्हा माका असं जाणवला की ते कुत्रे कशाक तरी बघून मोठमोठ्यान भुंकतात.
म्हणून मी सहजच त्या दिशेने बघूक लागलंय. त्या स्मशानाच्या बाजूकच एक मोठी मोकळी जागा होती आणि त्या जागेवर माका एक सावली दिसत होती. पण त्या सावलीचो आकार मात्र खूप मोठो होतो. माका पहिल्यांदा वाटला की ती एका माणसाची सावली असा आणि लांबसून पडलेल्या प्रकाशामुळे तिची सावली जरा मोठी दिसता. पण तेवढ्यात माझ्या लक्षात इला की सावली तर जमिनीवर आडवी पडता, पण ती सावली तर अक्षरशः माणसासारखी उभी होती. आणि मी या रस्त्यावरसून जवळजवळ 1 वर्ष काढलंय आणि माका चांगला माहिती होता की या रस्त्यावर लांब लांबवर लाईटीचं काही नामोनिशाण नाही. मग ह्या नेमका हा काय? तसा माझा एक मन म्हणूक लागला की कदाचित ह्यो एक स्मशानभूमीतलो आत्मा असा जेका मुक्ती मिळाली नाही म्हणून तो हे भटकता. पण ता जा काय होता ता खूप भयंकर होता आणि माका काय थंय थांबान तेका बघूची अजिबात इच्छा नाही होती. म्हणून मी थंयसून जावचं ठरवलंय. जसं मी थंयसून पाय काढतय तेवढ्यात त्या भुंकणाऱ्या कुत्र्यापैकी एक कुत्रो माझ्या दिशेने इलो आणि तेका काय झाला काय माहिती, त्यांनी पटकन माझ्या पायाक चावल्यान आणि तो आपल्या दिशेन माका ओढूक लागलो. पण त्या कुत्र्याकडे बघून असं माका वाटत नाही होता की तेका माका जाणून बुजून चावचा असात. पण जेव्हा तू माका चावलो तसो पाय माझो दुखाक लागलो. तसो मी जोरात ओरडलंय आणि दुसऱ्या पायान त्या चावणाऱ्या कुत्र्याक बाजूक उडवून दिलंय. पण तेका काय झाला होता काय माहिती, एवढा करून सुद्धा तो माझो पाय सोडूक तयार नाही होतो. त्यांनी माझो पाय घट्ट पकडलेलो होतो आणि तो सारखो माका त्याच्या दिशेने ओढत होतो. एखादो कुत्रो आपल्या पायाक चावता या दृश्य बघूनच माणूस घाबरून जाता आणि मी देखील तेव्हा खूप घाबरलं होतंय. पण नंतर माझ्या असं लक्षात इला की ह्या कुत्र्यान माझो इतको वेळ पाय पकडल्या ना, पण म्हणावे तसे माका वेदना होत नाही होते. पण अजूनही तो कुत्रो माका आपल्या दिशेने ओढत होतो. माका ता सगळा काय समजतच नाही होता. माका तेव्हा एवढाच माहिती होता की त्या कुत्र्यापासून आपली सुटका करायची आणि आपल्या घराच्या दिशेने पळायचा. आणि मी देखील तेव्हा ताच केलंय. मी कसोबसो त्या कुत्र्यापासून आपली सुटका केलंय आणि घराच्या दिशेने पळाक लागलंय. आणि काही वेळान मी घराकडे येऊन पोचलंय. घराकडे इल्यावर मी सगळी गोष्ट माझ्या बायकोक सांगितलंय. तशी माझी बायको म्हणाली की त्या कुत्र्याक काहीतरी तुमका दाखवचा असावा. मग मी म्हणालय ह्या सगळा तर ठीक असा, पण ती काळी आकृती कोण होती? पण याचं उत्तर आमच्या दोघांकडे नाही होता. मग माझ्या बायकोन माझ्या पायाक मलमपट्टी केल्यान. मग मी तिका म्हणालय माझ्या पायाक तर कुत्रो चावलो हा, म्हणजे डॉक्टरांक तर दाखवूक वया, पण एवढ्या रात्री डॉक्टर काय गावतले? तशी बायको म्हणाली डॉक्टरांक तर दाखवूक वया, तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी पहिल्या आधी डॉक्टरकडे जावा. माका सुद्धा आता एकदम योग्य वाटला. म्हणून मी पुढच्या दिवशी डॉक्टरांकडे गेलंय. डॉक्टरांनी माका बघितल्यानी त्यांनी माका इंजेक्शन वगैरे दिल्यानी मग ते माका म्हणाले तुम्ही जा काय सांगतास ता योग्य असा, पण जेव्हा कुत्रे चावतात तेव्हा जखमसुद्धा खूप होता आणि त्याची वेदनासुद्धा खूप भयंकर असतात. आणि एकदा का कुत्रो चावलो की ती जागा जळजळता, पण तुमचा मात्र तसा अजिबात नाही. आणि एवढ्या अलगत खयचोच कुत्रो चावत नाही. मी आज या सगळा पहिल्यांदाच बघतोय. तुमका पहिल्यांदा वेदना झाले असतील, पण माझ्या अनुभवानुसार तुमका तो कुत्रो चावलो नाही. माका तर ता सगळा काय समजत नाही होता. कोण म्हणत होता कुत्रो चावलो, कोण म्हणत होता वरच्यावर चावलो, पण मी काय त्याकडे लक्ष दिलंय नाही. डॉक्टरांनी जी काय औषधं दिल्यानी ती मी घेतलंय आणि परत घराकडे येलंय. डॉक्टरांकडे जायचं असल्यामुळे मी त्या दिवशी सुट्टी टाकलं होतंय. त्यामुळे संपूर्ण दिवस मी आराम केलंय. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि बायको बोलत होतो. मी बायकोक म्हणालय ती काळी आकृती कोण होती आणि तो कुत्रो माका आपल्या दिशेने कशाक ओढत होतो, ते का असं काय दाखवचा होता. आणि एक गोष्ट तर सांगूचीच राहिली, मी जेव्हा जेव्हा कामावरसून घराकडे यायचंय तेव्हा माझ्या डब्यात काय ना काय जेवण उरलेला असायचा. ता सगळा जेवण मी त्या कुत्र्यांका घालायचंय
आणि ते कुत्रे सुद्धा ता सगळा खायचे. त्या सगळ्यांका माझी सवय झाली होती. ते रोज माझी त्या ठिकाणी वाट बघायचे आणि म्हाका सगळा आता खूप आवडायचा. पण काल माझ्या बाबतीत ह्यो सगळो प्रकार घडलो तेव्हा माझं डबो मात्र रिकामी होतो. कदाचित त्याच कारणामुळे माझ्यासोबत तसा काहीसा घडला असावा. तशी माझी बायको माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, खैचोच प्राणी आपल्या भुकेसाठी दुसऱ्याक जाणून बुजून चावत नाही. थंय नक्कीच काहीतरी विचित्र होता जा त्या कुत्र्याक तुमका दाखवचा होता. पण जाऊ दे, जा झाला तर झाला. तुम्ही आता ह्या सगळ्या विषयावर उगाच विचार करत बसा नको आणि झोपा शांत. त्यानंतर आम्ही झोपलो. पुढच्या दिवशी मी सकाळी सकाळी कामावर जाऊक निघालोय. आदल्या दिवशी सुट्टी टाकल्यामुळे माका कालचा काम पूर्ण करूचा होता. त्यामुळे माका नेहमीपेक्षा त्या दिवशी खूपच उशीर झालो. तरी रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्यामुळे त्या रस्त्यावर अजूनच किनाट काळोख होतो आणि एवढ्या वेळेक खैचो माणूस माका वाटेत गावात अशी कल्पना करणंसुद्धा खूप चुकीचा होता. मी नेहमीप्रमाणे त्या वाटेन घराकडे येत होतोय आणि कालच्या घडलेल्या प्रकारामुळे मी ह्या वेळेक मात्र आठवणीन डबो घेऊन इलं होतंय. काल मी त्या कुत्र्यांका खाऊक न दिल्यामुळे कदाचित तो प्रकार काल घडलो असावो म्हणून मी त्या डब्यासून जेवण घेऊन इलं होतंय. ते कुत्रेसुद्धा नेहमीच्याच जागेवर माझी वाट बघत होते. जसं मी थंय पोचलोय तसं माझ्या बॅगेसून मी डबो बाहेर काढलंय आणि त्या कुत्र्यांच्या समोर ठेवलंय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कुत्र्यांपैकी एक कुत्रो त्या डब्याच्या जवळ येऊक सुद्धा बघत नाही होतो. ते सगळे माका लांबसूनच बघत होते आणि तेवढ्यात त्यांका काय झालं काय माहिती, पटकन ते स्मशानाच्या दिशेने बघूक लागले आणि परवासारखे मोठमोठ्यान भुंकाक आणि रडाक लागले. पण माका एक गोष्ट कळत नाही होती. हे सगळे कुत्रे मी जेव्हा लांबसून बघितलंय तर गप्प होते आणि जसं मी यांच्या जवळ इलंय तसे अचानकच भुंकाक आणि रडाक कसे काय लागले. तसा मी पटकन त्या स्मशानाच्या दिशेने बघूक लागलंय. पण ह्या वेळेक मात्र माका ते कसलीच आकृती दिसली नाही. पण आता मी काय करू ताच माका समजत नाही होता. जर मी यांच्या बाजूसून पुढे जाऊक बघितलंय तर परवासारखो तो कुत्रो माका परत जाऊच तर नाही ना. म्हणून मग मी ठरवलंय की मी आता 5-10 मिनटं ह्या कुत्र्यांसोबतच थांबतंय आणि हे नेमके काय करतात ह्या असा कशा वागतात तर मी बघतंय. कारण हे कुत्रे खूप चांगले होते. मी वर्षभर ह्याच वाटेने येतंय आणि मी नेहमी यांका खाऊकसुद्धा घालायचंय. त्यामुळे ते माका खूप चांगले ओळखायचे. पण यांका परवापासून अचानक असा काय झाला ह्या सगळ्याचो मी विचार करत थंय थांबलं होतंय. पण अजून माका ते कायच दिसत नाही होता. माका आता कळत नाही होता की मी जाओ की अजून थांबा. पण आधीच काम करून खूप दमक झाला होता म्हणून मग मी थैसून जाऊचं ठरवलंय. जसं मी त्यांच्या बाजूसून जाऊक निघालोय तसे ते कुत्रे परत माझ्या पायाभोवती गोलगोल फिराक लागले. तसं मी चांगलंच घाबरलोय आणि जागेवर थांबलोय. कारण माका भीती वाटूक लागली की हो कुत्रू परत माका नाही ना चावाचो. एखादो कुत्रो आपल्या अवतीभोवती फिरता आणि तो खंयच्या क्षणी आपल्याक चावात ही भीती काय असता ह्या तुमका चांगलाच कळला असात. मी तेव्हा खूपच घाबरलं होतंय आणि मी अजून एखादा पाऊल पुढे टाकलंय तर तो कुत्रो माका चावतलो ह्या माका माहिती होता. म्हणून मी जागेवरच थांबलंय. तेव्हा माझं लक्ष बाजूच्या स्मशानभूमीकडे गेलो. तेव्हा माका तीच आकृती परत दिसली आणि ह्या वेळेक ती माझ्या खूप जवळ इली होती. त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माका पहिल्यांदा वाटला की ती आकृती हळूहळू मोठी होता. पण नीट लक्ष देऊन बघितल्यावर माका असा समजला की ती आकृती माझ्या एक एक पाऊल जवळ येता. तेव्हा मी समजलंय की आता माझा खरा नाही. माझ्या जीवाक धोको असा आणि मी असंच उभं राहिलोय तर माझा काय खरा नाही. तसं मी क्षणाचं विलंब न करता थैसून पळाक लागलंय. पण जसं मी थैनं पळतंय तसे माझ्या आजूबाजूचे कुत्रे त्या आकृतीकडे बघून मोठमोठ्यान भुंकाक लागले. त्यावर ना माका लगेच समजला
की हे सगळे कुत्रे त्या विचित्र आणि भयानक आकृतीपासून माका वाचवतात, त्या आकृतीक माझ्यापासून लांब ठेवतात. पण त्यावेळी काय माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करूचो अजिबात वेळ नाही होतो. मी त्या संधीचो फायदो घेऊन थंयसून जीव घेऊन पळालोय आणि कसो बसो घराकडे येऊन पोचलोय. घराकडे इल्यावर सगळं घडलेलो प्रकार मी माझ्या बायकोच्या कानावर घातलंय. तशी ती सुद्धा म्हणाली की ते कुत्रे तुमचं रक्षणच करत होते, त्या आकृतीपासून तुमका त्यांनी वाचवल्याने. मग पुढच्या दिवशी सकाळी सकाळी मी आमच्या गावच्या मंदिराकडे गेलोय आणि त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या कानावर ह्यो सगळं विषय घातलंय. तेव्हा त्या पुजाऱ्यांनी माका सांगितल्याने की तुका जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर घराकडे येऊक बघ, जास्त उशिरापर्यंत थंय थांबा नको. आणि त्यांनी माझ्या हाताक एक देवाचो धागो सुद्धा बांधल्याने आणि माका एक मंत्र सांगितल्याने. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा तू त्या वाटेवर पोचशील तेव्हा देवाचं नाव घ्यायचा आणि हो सांगितलेलो मंत्र म्हणत जायचो. मग मी सुद्धा त्यांचे आभार मानून परत घराकडे इलय आणि नेहमीप्रमाणे कामावर गेलोय. मी त्या दिवशी घराकडे लवकर येऊचं ठरवलं होतं, पण कामच इतका होता की त्या दिवशी सुद्धा माका उशीर झालो. रात्रीचे 10 वाजून गेले होते. जसं मी त्या वाटेवर येतोय तसं तोच प्रकार परत सुरू झालो. कुत्रे परत भुंकाक लागले आणि ह्यावेळी ती आकृती जरा जास्तच वेगान माझ्याजवळ येऊक लागली. तसा मी पटकन देवाच्या नावाचं जप करूक लागलोय आणि त्या पुजाऱ्यांनी जो काय माका मंत्र दिलेलो होतो तो मोठमोठ्यान मनाक लागलोय. तशी ती वेगान येणारी आकृती माझ्याजवळ येऊन थांबली. माका तेव्हा कळत नाही होता की ती आकृती माझ्या अवतीभोवती फिरणाऱ्या कुत्र्यांका बघून घाबरान थांबली की मी देवाचं जप करत होतंय, जो मंत्र म्हणत होतंय त्यामुळे थांबली. तसं मी थैसून परत निसाटलंय. पण हे जे सगळे गोष्टी होते ते आता वारंवार घडाक लागले होते. पुढचे 7 दिवस माझ्यासोबत नेहमी ह्याच घडायचा. ती आकृती माझ्याजवळ यायची पण ती माका काय करत नाही होती. पण रोज रात्री तास बघून माणूस तर घाबरतलोच. मी सुद्धा तेव्हा खूप घाबरलं होतंय आणि त्या सगळ्यापासून माका सुटका करून घ्यायची होती. मी ठरवलं होतं की त्या घर सोडायचा आणि दुसऱ्या घर बघायचा, म्हणजे त्या वाटेवर ना येणं बंद होईत, म्हणजे काय प्रश्नच येऊचो नाही. पण तरीसुद्धा मी एकदा हे सगळं विषय त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या कानावर घालूचं ठरवलंय. मी तेंका या सगळं सांगितलंय. तसे ते माका म्हणाले, तसा घाबराचं काय गरज नाही आणि मी सांगतंय तुम्ही त्या घर सोडू नको. थंय जी काय वाईट शक्ती असा ती तुमका जास्त काळ त्रास देऊची नाही. वाईट शक्तींच्या समोर शेवटी देवाची शक्ती जास्त असता. भले त्या वाईट शक्तीकडे किती ताकद असा दे, पण देवासमोर तिचा कायच चालायचा नाही. आणि जेव्हा तिका समजतला की तिच्यापेक्षा तुझ्याकडे ताकद जास्त असा आणि ती तुझा कायच वाकडा करूक शकत नाही, तेव्हा ती स्वतःहून तुझं पाठलाग सोडतली आणि तुका परत ती त्रास देऊची नाही. पण तुका काही दिवस तिच्याशी लढाचा लागतला. पण माझ्या अनुभवावरनं सांगतंय ती आतापर्यंत तुझ्या जवळ येऊ शकली नाही, म्हणजे तिच्याकडे एवढी ताकद नाही. ती नक्की निघून जातली. आणि मी तुमका खरा सांगतंय, त्या पुजाऱ्यांनी जा काय सांगितल्यानी ता एकदम योग्य होता. कारण त्यानंतर फार फार तर 1 आठवडो किंवा 10-12 दिवस पकडून चला ती आकृती माका दिसली. पण त्यानंतर ती नेमकी खंय गायब झाली, तिचा काय झाला ता माका नाही माहिती. पण तेव्हापासून ती माका काय परत थंय दिसली नाही. मी त्या घरात अजून 2.5 वर्ष काढलंय. पण ह्या सगळ्या प्रकारानंतर पुढच्या 2.5 वर्षात माका थंय कसलोच त्रास झालो नाही. पण मी अजून न चुकता थंयच्या कुत्र्यांका आठवणीन डब्यातलं जेवण खाऊ घालतंय आणि ते सगळे कुत्रेसुद्धा आवडीन त्या सगळं जेवण जेवतात. त्यावेळेक जर ते माझ्या मदती केले नसते तर कदाचित ही गोष्ट सांगूक मी जिवंत रावले नसतंय. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही जर गोष्ट तुमका आवडली असात तर लाईक मात्र नक्की करा
आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही भूताची गोष्ट शेअर करूक विसरा नको. आणि अजून कोणी सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर खूप खूप धन्यवाद. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.